आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्यामध्ये 8 दिवसांपासून गायब झालेल्या थंडीचा जोर पुन्हा वाढला। विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये हुडहुडी वाढली। काही भागामध्ये आणखी थंडी वाढण्याची शक्यता। मुंबईमधील हवा प्रदूषणामध्ये सातत्याने वाढ। हवेची गुणवत्ता वाईट श्रेणीमध्ये। प्रदूषणाचा मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम। कल्याण लैंगिक अत्याचार प्रकरणामधील आरोपी विशाल गवळी आणि साक्षी गवळीला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार। आरोपींची 2 दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार। साक्षी गवळीच्या वकिलाकडून माघार। सांदपाड्यानंतर मीरा रोडमध्ये गोळीबाराची घटना। शांती शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबार, एकाच जागीच मृत्यू। गोळीबारानंतर हल्लेखोर फरार। नयानगर पोलिसांकडून तपास सुरू। मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव। मुंबईमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये साहित्य महामंडळाचा निर्णय। चीनमध्ये पुन्हा कोरोनासारखे संकट। मायकोप्लाझ्मा न्यूमोनी, कोविड-19 आणि HMPV सारखे संसर्ग पसरले। यामुळे चीनमध्ये इमर्जन्सी जाहीर केल्याचाही दावा। भारताच्या आरोग्य मंत्रालयाचं चीनी व्हायरसवर बारकाईने लक्ष। चीनमध्ये श्वसन विषाणूंच्या प्रकरणामध्ये वाढ। 16 ते 22 डिसेंबरच्या आकडेवारीवरून रुग्ण वाढल्याची माहिती। भारतीय आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत NCDCचं याकडे लक्ष। चीनी व्हायरसचा भारताला धोका नाही। कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास भारत सज्ज। आरोग्य सेवेचे महासंचालक अतुल गोयल यांची माहिती।